नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण इथं आलो लावी बघायला आज. आणि हे प्लॉट जो आहे हा 2 एकरचा प्लॉट आहे. आपण अरुण सर आपले डिस्ट्रीब्युटरच आहेत. यांना आपण गेल्या वर्षी काही खत दिलं होतं आणि ह्या वर्षी पण दिलंय. आणि हा एक्का आहे आणि या एक्क्याचा फुटवा बघून घ्या तुम्ही, बघा कसा आहे. तर तो एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे. अरुण सर, एखादा कोंब तुम्हाला खालीवर वगैरे असा दिसतोय का? नाही. एक कोंब लहान, एक कोंब मोठा, नाही. वाढ वगैरे पहिला निघलेला नाही. कमी जास्त असा आहे का? नाही. हे बघा, परमेश्वर राधाकिशन वाघुंडे मी DTCI रॅनकोर आहे. गेल्या वर्षीपासून हे शेतकरी आपल्या संघ आहेत आणि आपल्या संघ काम पण करतात. आणि ऊसाला गेल्या वर्षी पण वापरलं होतं तिकडं दुरीचा ऊस पलीकडून. हा एक्क्याचा आहे. आपण याला भूवास्त्र आणि ग्रोमॅजिक ह्या नावाचं इंडिया ॲग्रोचं खत दिलं होतं. आणि याला लागवड झाल्यानंतर 8 ते 15 दिवसांनी खत दिलं होतं. याला देऊन आपल्याला फक्त याला खत देऊन याला 65 ते 70 दिवस झालेत. तर ही क्वालिटी आहे. या क्वालिटीला काय वाटतंय नारायण अरुण सर, सांगा तुम्ही. एकदम व्यवस्थित वाटतंय. सर, तुमचं ते डोम कोंब म्हणताय, डोम कोंब दिसतोय का तुम्हाला? का सगळे सारखेच आहेत? सारे सारे सगळे सारखे कोंब आहेत. लहान मोठा कोणताच नाही. थँक्यू. क्वालिटी कशी वाटते? एकदम व्यवस्थित. लोकांना काय सांगाल तुम्ही? हेच गृहमॅजिक ते वापरायला पाहिजे सगळ्या लोकांनी. सगळ्या लोकांनी. गेल्या वर्षीचा रिझल्ट कसा आला आपल्याला? एकदम व्यवस्थित आलता. 2 एकरात किती ऊस भरलाय सर? 1.25 टन. 1.25 थँक्यू. डोस किती घेतले होते? एकच डोस टाकलेला आहे. हा, एकच डोस मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, यांनी काय केलं होतं, गेल्या वर्षी एकच डोस घेतला होता तरी आपण त्याला 60-65चा ॲव्हरेज काढून दिलं. कारण तिथं त्याचा तेवढा टन ऊस गेलाय, पण त्यांनी बेण्याला पण हा ऊस लावलेला आहे. त्याच्यामुळे कमीत कमी तिथं 60चा ॲव्हरेज आपण त्याला काढून दिलं होतं एका डोसावर. आणि ह्या वर्षी ह्या ऊसाला आपण 2 डोस देणार आहे. तिथं 70+ जाणार आपण कुठल्याही हालतमध्ये. हो. 70+ देऊ सर. ठीक आहे. ठीक आहे. येईन का नाही येणार? येणार. एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. कारण त्याच्या पातीसारखा ऊस आहे. एकदम जबरदस्त. निवेदन बी खूप चांगलं आहे अरुण सरचं. हे बघावं, एकदम क्वालिटी. सगळा फिरून दाखवा सर. सगळं दाखवा द्यायला. ओके, धन्यवाद.